तर महापौर बंगल्याचा डागडुजीचा खर्च पूर्वीपेक्षा वाढलाय। पूर्वीचा खर्च अत्यल्प आहे, आता मात्र मोठी झेप पाहायला मिळतीये। 2026-27 साठी महापौर बंगल्यावर 3.40 कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आलाय। 2018 ते 19 85.87 लाख, 2019-20 5.88 लाखांचा खर्च, 2020 ते 21 2.93 लाखांचा खर्च, वर्ष 2022-23 2.92 लाखांचा खर्च। राणीच्या बागेत जे महापौर बंगला आहे ते खरं तर हेरिटेज टू बी हेरिटेजचं वास्तू आहे आणि ही वास्तू जवळजवळ 4 वर्षापासून बंद पडलेली आहे। जर 4 वर्ष बंद पडलेली होती, ह्याच महानगरपालिकेने ज्या 4 वर्षात त्याचा देखभाल आणि त्याची दुरुस्ती केली असती तर कदाचित हे आता करावं लागलं नसतं। आणि महापौर बंगला असू दे, आयुक्तांचा बंगला असू दे किंवा आणखीन इतर हेरिटेजच्या वस्तू असू दे, हे महानगरपालिकाच करते ह्याची देखभाल आणि दुरुस्ती, हे वेळोवेळी करायला हवी होती। असं आहे की विरोधक जे आक्षेप घेत आहेत ते आक्षेप तथ्यहीन आहेत, कारण की हा महापौर बंगला हा हेरिटेज स्ट्रक्चर आहे। आपण नॉर्मल स्ट्रक्चरला रिपेअर करतो त्यापेक्षा जास्त खर्च आपल्याला हेरिटेज स्ट्रक्चरला रिपेअर करण्यासाठी लागतं। अरे मेयर आपल्या मुंबईची शान आहेत, पहिले प्रतिनिधी आहेत, तर मेयरला जर तिकडे कोणी फॉरेन डेलिगेट्स आले तर ते फॉरेन डेलिगेट्स कोणाकडे जाणार, ते कुठल्या परिस्थितीमध्ये ते आपले घरमध्ये राहतात ते बघणार ना, त्याच्यावरून पूर्ण मुंबईचं मापदंड ते करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।